तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 9 देश सांगणार आहे तिथे जाण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल आहे आणि भारतीयांसाठी व्हिसा कम्प्लिटली फ्री फ्री फ्री। एवढंच नाही तर तिथली करन्सी काय आहे आणि भारताच्या तुलनेमध्ये तिथे फिरण्याचा, राहण्याचा, खाण्याचा किती खर्च येतो हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर पहिला कम्प्लिटली व्हिसा फ्री असणारा देश आहे ऑफकोर्स श्रीलंका। श्रीलंकेमध्ये व्हिसा फ्री आहे पण एप्रिल 2025 पर्यंतच आहे, पण बहुतेक ते मुदत वाढवतील सुद्धा। तुम्हाला काही नाही करायचं, फक्त तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे आणि ETA ॲप्लिकेशन असतं, म्हणजे ऑनलाईन वेबसाईट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। ते तुम्ही कुठल्या तारखेला पोहोचताय, परत कधी येताय, तुम्ही हॉटेल कुठे बुक केले, हे सगळे डिटेल्स असणारा एक छोटासा फॉर्म आहे। तो फॉर्म भरायचा आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लगेच 40 मिनिटांमध्ये त्याची रिसिट येते आणि ती रिसिट कॅरी करायची आणि तुमचा पासपोर्ट, तुमच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी ही 6 महिन्यापर्यंत असली पाहिजे। म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्रीलंकेला पोहोचणार आहात तिथपासून 6 महिने तरी तुमचा जो पासपोर्ट आहे तो व्हॅलिड असला पाहिजे, एवढीच अट आहे। आणि ही प्रत्येक देशाची अट आहे जिथे व्हिसा फ्री आहे। त्यामुळे फक्त पासपोर्ट असेल तर निवांतमध्ये फ्लाईट बुक करून तुम्ही डोमेस्टिक सारखी श्रीलंकेची ट्रिप प्लॅन करू शकता। तर तुम्ही म्हणाल की करन्सी काय, तर 1 रुपया म्हणजे 3.5 श्रीलंकन रुपये, म्हणजे करन्सी ही जास्त स्वस्त आहे भारतापेक्षा। आणि जर म्हणलं महागाई किती आहे तर भारताच्या तुलनेमध्ये उलट स्वस्त आहे। तुम्हाला 1500 ते 2000 रुपयांमध्ये तिथे राहण्याची सोय होऊ शकते। बाईक रेंटल सुद्धा तिथे आहे, ती पण स्वस्त आहे, 500 रुपयापर्यंत तुम्हाला रेंटल बाईक मिळू शकते। कॅब, खाणं हे सगळं भारता एवढंच किंवा भारतापेक्षाही स्वस्त आहे। त्यामुळे श्रीलंका हा देश फिरण्यासाठी फ्लाईट सोडलं तर भारतापेक्षाही स्वस्त आहे। पुढचा देश सांगण्याआधी मला एक सांगायचंय, ते म्हणजे कुठल्याही देशामध्ये जरी व्हिसा फ्री असेल आणि व्हिसा ऑन अरायव्हल असेल तरी लक्षात ठेवा की कायम तुमचं जे रिटर्न तिकीट आहे ते तुम्ही सोबत ठेवलं पाहिजे, ते आधीच बुक करायला पाहिजे। आणि तुमच्या ज्या हॉटेल बुकिंगच्या रिसिट्स आहेत, म्हणजे तुम्ही किती दिवस तिथे राहणार आहात, तुमची आयटनरी काय आहे आणि हॉटेल रिसिट्स काय आहेत, या कायम कॅरी करायच्या। व्हिसा जरी फ्री असला आणि व्हिसा ऑन अरायव्हल जरी असला तरी त्यांना हे बघायचं असतं इमिग्रेशन डिपार्टमेंटला की तुम्ही कधी परत जाताय। त्यामुळे या सगळ्या डॉक्युमेंट्स जरी फ्री असला व्हिसा तरी ठेवणं गरजेचं आहे। आता पुढचा देश आहे ज्याचा व्हिसा कम्प्लिटली फ्री आहे आणि तो म्हणजे मलेशिया। मलेशिया सुद्धा कम्प्लिटली फ्री आहे। आय थिंक 2026 पर्यंत भारतीय पासपोर्टसाठी तिथे व्हिसा फ्री आहे। तिथे पोहोचल्यावर तुम्हाला व्हिसा मिळतो, पण अरायव्हल कार्ड नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे एक फॉर्म असतो जो तुम्हाला भरावा लागतो। तो तुम्ही इथून सुद्धा ऑनलाईन भरू शकता किंवा तिथे गेल्यावर सुद्धा तिथे एअरपोर्टवरती सोय असते, तुम्ही तिथे सुद्धा ते अरायव्हल कार्ड भरू शकता। आता तुम्ही म्हणाल मलेशियन करन्सी काय, तर मलेशियन रिंगिट ही त्यांची करन्सी आहे। एक मलेशियन रिंगिट म्हणजे आपले 20 रुपये, म्हणजे तशी तुलनेने महाग आहे। भारताच्या तुलनेमध्ये मी म्हणेन थोडासा महाग आहे, खूप जास्त महाग सुद्धा नाहीये। तिथे सुद्धा तुम्ही बेसिक स्टे अगदी 2 ते 3000 रुपयामध्ये बुक करू शकता। ऍक्च्युअली तिथे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बोटिंग असेल, डीप डायव्हिंग असतील, त्या ऍक्टिव्हिटीचे थोडेसे पैसे जास्त आहेत। अदरवाईज बाकी फिरायला किंवा कार रेंटल या सगळ्या ज्या सोयी आहेत त्या भारताच्या तुलनेमध्ये सेमच आहेत। पुढची व्हिसा फ्री कंट्री म्हणजे मालदीव्स। मालदीव्सला सुद्धा कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट व्हिसा आहे, व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो। फक्त परत एकच गोष्ट की तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो, इमुगा फॉर्म असं त्याला म्हणतात, आणि तुम्ही मालदीवला पोहोचण्याच्या 3 दिवस आधी तो फॉर्म तुम्हाला भरावा लागतो। तो तुम्ही ऑनलाईन भरू शकता, त्याच्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। काही नाही, सोपा फॉर्म आहे। परत काही नाही, त्याच सेम गोष्टी, तुम्ही कधी पोहोचताय, कधी तिथून निघताय, तुमचे हॉटेलचे डिटेल्स, पासपोर्ट नंबर, याच गोष्टी ज्या फॉर्ममध्ये भरायच्यात। खूप सोपा फॉर्म आहे, विदाऊट एजंट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तो भरू शकता। तिथे जाऊन तुम्हाला थेट शिक्का मिळतो, तुम्हाला तिथे थेट व्हिसा ऑन अरायव्हल मिळतं। आता मालदीवचे पैसे, तर ऑफकोर्स मालदीव हे लक्झरी डेस्टिनेशन आहे। त्याचं कारण असं आहे की मालदीवचे जे सगळे रिसॉर्ट्स आहेत ते खूप 5 स्टार रिसॉर्ट्स आहेत, हनीमून डेस्टिनेशन आहे। पण जर तुम्ही मुख्य शहरामध्ये म्हणजे माले जी त्यांची राजधानी आहे तिथे राहिलात, हॉस्टेल्स किंवा होमस्टे घेतले तर तुम्हाला स्वस्त मिळू शकतो। पण आयलंड वाली जी हॉटेल्स आहेत किंवा एंटायर आयलंड हॉटेलचं जे आहे, 5 स्टार प्रॉपर्टीज किंवा वॉटर विला हे खूप प्रसिद्ध आहे। तर मालदीवमध्ये एक वॉटर विला एका दिवसासाठी 40,000 रुपये, म्हणजे 4 दिवसाचे 1,60,000 रुपये फक्त राहण्याचे। ऑफकोर्स त्याच्यामध्ये खाणं इन्क्लूड असतं। त्यामुळे वॉटर विला प्रचंड महाग आहेत। त्यामुळे बरेच लोक काय करतात माहिती आहे का, शहरामध्ये राहतात, आयलंड टूर करतात आणि वन डे रिटर्न करतात। म्हणजे तिथे त्या विलात तुम्ही राहत नाही, पण त्या रिसॉर्टमध्ये तुम्ही फिरू शकता, जेवू शकता, त्याचे काहीतरी दिवसाचे 8-10 रुपये होतात आणि तुम्ही परत येऊ शकता। लोक फोटो बिटो काढतात, फुल हवा करतात की नाही का, जसं की आपण तिथे राहिलोच वॉटर विलामध्ये असं वगैरे करतात। असे बरेच लोक करतात। जर तुमचे बजेट ट्रिप असेल तर तसं करू शकता। जर तुमच्याकडे पैसे असतील, भरपूर बजेट असेल, हनीमून ट्रिप असेल, तर बिनधास्त वॉटर विला तुम्ही बुक करू शकता। वॉटर विलासाठी जी मोटर बोट असते ती सुद्धा तुम्हाला घ्यायला येते। प्रॉपर पिकअप आणि ड्रॉप असतो, जसा टॅक्सीचा ड्रॉप असतो तसा बोटीचा पिकअप आणि ड्रॉप असतो। बऱ्याच गोष्टी तुम्ही तिथे एक्सप्लोर करू शकता, आयलंड हॉपिंग करू शकता। पण हे जर तुम्हाला जरा लक्झरी हॉलिडे करायचं असेल, भारी रिसॉर्टमध्ये राहायचं असेल तर महाग आहे। पण साध्या ठिकाणी तुम्ही राहिलात तर तुम्ही मालदीव ट्रिप तुम्ही बजेटमध्ये सुद्धा करू शकता। येस, पुढचा देश सांगण्याच्या आधी अजून एक टिप सांगायची, ते म्हणजे हे जे व्हिसा ऑन अरायव्हल आणि जे फ्री व्हिसा आहेत ना, त्याची व्हॅलिडिटी फक्त 30 दिवसांची असते। म्हणजे तुम्ही 30 दिवसापर्यंत फक्त फिरू शकता। पण 30 दिवसांपेक्षा तुम्ही जास्त काळ तिथे राहणार असाल तर त्याचे पैसे असतात आणि त्याचे वेगळे फॉर्म्स असतात। पण परत
इथे चायला आपल्याला आठवडाभर सुट्टी मिळत नाही. आपण 8 किंवा 10 दिवसांच्या पलीकडे जात नाही. त्यात जर जवळचा देश असेल, श्रीलंका असेल, मालदीव सारखे, तर आपण 5 ते 6 दिवस फिरून परत येतो. त्यामुळे आपल्यासाठी हे गरजेचं नाहीये. पण जे फॉरेनर्स असतात ते नाही का 3-3, 4-4 महिने फिरतात, त्यांना या गोष्टीचा विचार करायला लागतो. आपल्याला या गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही. पण व्हॅलिडिटी ही 30 दिवसांचीच असते, हे लक्षात ठेवा. तर पुढचा इंटरेस्टिंग जो देश आहे तो आपल्या मागच्या 10 देशांच्या लिस्टमध्ये नव्हता. त्याचं कारण असं की तिथे जाण्याच्या फ्लाईट्स खूप जास्त महाग आहे. तो देश म्हणजे मॉरिशस. आणि मॉरिशस बद्दलची अजून एक जबरदस्त इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे हे आफ्रिका खंडामध्ये येतं. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा तिथे हिवाळा असतो. तर जो मे महिना आहे म्हणजे मे महिन्यापासून त्यांचा हिवाळा सुरू होतो. त्यामुळे एकदम छान प्लेझंट वातावरण, 20 ते 25 टेम्परेचर तिथे असतं, जे उन्हाळ्यामध्ये इथं आपण उकडून मरतो. त्यामुळे उन्हाळ्यात जाण्यासाठी मॉरिशस बेस्ट आहे. मग तुम्ही म्हणाल, अरे प्रॉब्लेम काय भाऊ, मग जाऊ ना. पण फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे तो खूप लांब आहे देश. आफ्रिका खंडामध्ये म्हणजे इंडोनेशियापेक्षाही लांब पडतो. म्हणजे फ्लाईटच आय थिंक 10 ते 11 तासाची फ्लाईट पडते. त्यामुळे फ्लाईट चार्जेस खूप जास्त महाग आहेत. 50 ते 60 हजार रुपयांच्या रेंजमध्ये. मॉरिशसमध्ये सुद्धा रुपीज करन्सीज आहेत आणि त्यांचा 1 रुपया म्हणजे आपले 2 रुपये, म्हणजे डबल आहे. पण तरी सुद्धा राहण्याचे ऑप्शन्स इथे लक्झरी स्टे सुद्धा आहेत, पण स्वस्तवाले सुद्धा आहेत. आणि ऍक्च्युली तो जो देश आहे ना तो गोव्यासारखा आहे. म्हणजे 50 ते 6 किलोमीटरच लांब आहे आणि आडवा पण आय थिंक 70 ते 80 किलोमीटर. त्यामुळे तो संपूर्ण देश आहे तो तुम्ही बाईकवरनं सुद्धा फिरू शकता. बेटं नाही आहे छोटी छोटी, एकच छोटंसं बेट आहे. त्यामुळे राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. फक्त एकच अडचण आहे की फ्लाईटचा जो खर्च आहे तो महाग आहे. आणि ऑफकोर्स मे आता तिथे सीझन होत चाललाय, त्यामुळे तो खर्च तुम्हाला फक्त बेअर करावा लागेल. अदरवाईज बाकी जो देश आहे तो भारताच्या तुलनेमध्ये तेवढाच सेम, तुम्ही तिथे बजेट ट्रॅव्हल सुद्धा करू शकता. तर पुढची विजा फ्री कंट्री आहे थायलंड. मग तुम्ही म्हणाला की अरे भाऊ हे तू पहिल्यांदा का नाही सांगितलं, म्हणजे नाही का काख्यात कळस आणि गावाला वळसा हा प्रकार झाला. म्हणजे इतका असा जवळ देश आहे आणि कम्प्लिटली विजा फ्री आहे, काही पैसे नाहीत, फॉर्म नाही, काय नाही, कम्प्लिटली फ्री करून टाकलेलं आहे. त्यांना कळलेलं आहे भारतीयांची फारच मागणी आहे म्हणून त्यांनी कम्प्लिटली विजा फ्री करून टाकलेला आहे. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, पण मग करन्सीचं काय, तर करन्सी जे थाई बाथ अशी करन्सी आहे. 1 थाई बाथ म्हणजे 2.5 रुपये. त्यामुळे आपल्या देशाच्या जवळजवळ दुप्पट आहे. तर चार्जेस कसे, परत थायलंड सुद्धा लक्झरी हॉलिडे सुद्धा तुम्ही करू शकता आणि बजेट सुद्धा. आणि तिथलं जे फूड आहे ते भारताच्या तुलनेमध्ये सेमच आहे. इव्हन मी म्हणेन की राहण्याची जी कॉस्ट आहे ती भारतापेक्षा स्वस्त आहे. म्हणजे तुम्हाला तिथे 5 ते 7 हजार रुपयात डायरेक्ट 5 स्टार प्रॉपर्टी सुद्धा मिळू शकते. होमस्टे सुद्धा तिथे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि परत पटाया, बँकॉक हा खूप गजबजलेला भाग आहे. पण क्राबी आयलंड आहे, फुकेत आहे, हे सुद्धा बऱ्यापैकी आता टुरिस्टी भाग झालेले आहेत. पण तिथे पण खूप सारे ऑफबीट डेस्टिनेशन्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत. नंतर जनरल सुद्धा लहान मुलांसाठी खूप जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत. एलिफंट सेंटर आहेत, झू आहेत, खूप गोष्टी आहेत. इव्हन शॉपिंगसाठी सुद्धा थायलंड, बँकॉक बेस्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्कीच थायलंडचा विचार, म्हणजे हे मी सांगायची पण गरज नाही, तुम्ही नक्कीच थायलंडचा विचार, स्पेशली पोरं थायलंडचा विचार करत असतीलच. आणि मला एक गोष्ट सांगायची की एक गोष्ट तुम्ही करा, त्यामुळे तुमची थायलंड ट्रिप अशी लगेच ठरली जाईल आणि लगेच तुमची होईल सुद्धा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे हा म्हणजे काय म्हणतात, माझ्या चॅनलचा एक असा एक पायगुण आहे की जो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतो तो लगेच थायलंडला जाऊन येतो. त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड शेअर करा. तर पुढचे जे 2 देश आहेत तिथे विजा फ्री तर आहेच, पण भाऊ पासपोर्ट नसेल तरी तुम्ही जाऊ शकाल. तुम्हाला वाटलं की पाणबुडीत वगैरे मी तुम्हाला पाठवणार, तर नाही, तसं काही नाहीये. तुम्हाला देश कळलेच असतील. नेपाळला वोटर आयडी कार्ड जरी असेल तरी तुम्हाला तिथे एंट्री करता येते. पासपोर्टची सुद्धा गरज नाही. नेपाळ तुम्ही छान फिरू शकता. तिथली करन्सी सुद्धा आपल्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे स्वस्त सुद्धा खूप आहे. तिथे हॉस्टेल्स आहेत, होमस्टे आहेत. पण परत नेपाळला खूप जास्त गर्दी सुद्धा आता होतीये, त्यामुळे तिथली सुद्धा तुम्ही ऑफबीट डेस्टिनेशन जी मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेत कुठली, ती तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकता. आणि जो दुसरा देश आहे तो म्हणजे भूटान. तर भूटानला सुद्धा जर तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड असेल तर तुम्ही एंट्री करू शकता. फक्त परमिट काढावा लागतो. तो जो परमिट आहे तो भूटानच्या बॉर्डरवरती तुम्हाला मिळतो आणि तो परमिट काढून तुम्ही भूटानमध्ये एंट्री करू शकता. भूटानची सुद्धा करन्सी रुपया जी आहे ती सेम आहे. 1 रुपया म्हणजेच भूटानचा 1 रुपया. त्यामुळे तसा फारसा फरक नाही. पण तरी भूटान हा नेपाळपेक्षा महाग पडतो. मी तर म्हणेन थायलंड, श्रीलंकापेक्षाही भूटान महाग पडतं. त्याचं कारण असं आहे की तिथे सस्टेनेबल टॅक्स आहे, जो टुरिस्टना दिवसाला 1200 रुपये द्यावा लागतो. मग तुम्ही जर 8 दिवस राहिलात तर 8 दिवस गुणिले 1200 रुपये इतके पैसे तुम्हाला द्यायला लागतील. तुमची अख्खी फॅमिली असेल तर पर हेड 1200 रुपये तुम्हाला द्यायचे. प्लस तिथे गाईड तुम्हाला हायर करावा लागतो, कारण तिथे म्हणजे संवर्धन वृक्षांचं, जंगलाचं या सगळ्या गोष्टींमुळे ते एन्व्हायरमेंट टॅक्स सारखा तो टॅक्स घेतात. त्यामुळे भूटान बऱ्यापैकी महाग पडतं. तिथे सुद्धा तुम्हाला स्वस्तातले होमस्टेज वगैरे मिळतील, पण ओव्हरऑल गाईड आणि या टॅक्सचा खर्च जास्त येतो. त्यामुळे इतर देशांपेक्षा थोडंसं महाग पडतं. पण भूटान खूप सुंदर आहे आणि तुमच्या बकेट लिस्टमध्ये ते पाहिजेच. त्यामुळे भूटान नक्की तुम्ही प्लॅन करू शकता. पुढचा विजा फ्रीवाला देश आहे लाओस. तर लाओस विषयी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच. लाओस सुद्धा खूप स्वस्त आहे.
लाओसची जी करन्सी आहे ती म्हणजे लोएशियन, सॉरी मला उच्चार चुकू शकतो, लोएशियन कीप. 1 रुपया म्हणजे 250 लोएशियन कीप, जे 250 त्यांचे रुपया म्हणजे आपला 1 रुपया. तुम्हाला वाटेल भाऊ काय करतोय, 10 लाख घेऊन जाऊन तिथे नाही का फार्म हाऊस म्हणू नका, बंगला म्हणू नका, सगळं बांधतो तिथे. तर असं नसतं. म्हणजे जरी करन्सी इतकी कमी असली तरी तिथे कॉफी मिळते अशी 25,000 लाओशियन कीपला, म्हणजे आपले 100-150 रुपये. त्यामुळे ते साधारण तसं सेमच पडतं. पण तरी सुद्धा कम्पेअर टू म्हणजे भारताशी कंपॅरिझन केलं तर तिथं राहणं स्वस्त आहे, खाणं सुद्धा स्वस्त आहे. थोडंसं ऑफबीट डेस्टिनेशन आहे, फारशी लोक तिथे जात नाहीत, पण सुरेख देश आहे. इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता आणि फिरणं जे आहे ते नक्कीच भारतापेक्षा तुम्हाला स्वस्त तिथे वाटेल. फक्त जाण्या येण्याचा खर्च आहे, साधारण तुम्हाला जाऊन येऊन फ्लाईट 25,000 ते 30,000 रुपयांना पडू शकते. पण विजाची काहीच कटकट नाहीये, विजा ऑन अरायव्हल आहे. तर पुढची विजा फ्री असणारी कंट्री आहे इंडोनेशिया. आता इंडोनेशिया देश आहे, पण त्यातलं बघण्यासारखं ठिकाण म्हणजे बाली. इंडोनेशियामध्ये बाकी सुद्धा बेटं आहेत, पण लोक बालीलाच जाणं प्रेफर करतात, कारण तिथे बघण्यासारख्या फिरण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. तर ऑफकोर्स कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट विजा आहे, कुठलाही फॉर्म नाही, काय नाही. म्हणजे आम्ही गेलो, फक्त तुम्हाला शिक्का मारून तुम्हाला ते बाहेर पाठवतात. आता इंडोनेशिया रुपया अशी त्यांची करन्सी आहे. 1 रुपया आपला इंडियन रुपीज म्हणजे 188 इंडोनेशियन रुपया. त्यामुळे आम्हाला सुद्धा असं खूप भारी वाटलं होतं की अरे डायरेक्ट 30-40 लाख इंडोनेशियन रुपया आपण घेऊन चाललेलो. तसं काही नाही. पार्किंगचं तिथे होतं 10,000 इंडोनेशियन रुपया म्हणजे आपले 25 रुपये. त्यामुळे साधारण किमती पण तशाच असतात. पण तरी सुद्धा राहण्यासाठी, फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी इंडोनेशिया हे भारतापेक्षाही स्वस्त आहे. म्हणजे तिथे तुम्हाला विले मिळतात. इंडोनेशिया म्हणजे बालीचा मी एंटायर वेगळा व्हिडिओ केलाय, कुठे फिरायचं, कुठे खायचं, एंटायर ट्रिप आयटनरी सगळं केलेलं आहे. नक्की तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स कळतील. जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्कीच विचार करायला हरकत नाही बालीचा. फ्लाईट सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी तिथे स्वस्त आहेत. एक महत्त्वाची टिप म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ती करन्सी कशी कॅरी करायची. तर सगळ्यात बेस्ट वे सांगतो तुम्हाला, कारण या ज्या सगळ्या करन्सी आहेत, जर इंडियन रुपीज प्रमाणे तुम्ही ट्रान्सफर करत बसला तर तुम्हाला खूप जास्त एक्सचेंज रेट पडतो. त्यामुळे बरेच लोक काय करतात, किंवा मी म्हणेन सगळेच लोक असं करतात, ते म्हणजे US डॉलर घ्यायचे. म्हणजे भारतातनं तुम्ही US डॉलर घ्या आणि US डॉलर घेऊन हे जे सगळ्या देशांची मी लिस्ट सांगितलं तिथे तुम्ही जा, भूटान आणि नेपाळ सोडून ऑफकोर्स, कारण नेपाळमध्ये इंडियन रुपीज चालतात, भूटानमध्ये सुद्धा इंडियन रुपीज चालतात. बाकीचे जे देश आहेत, लाओस आहे, मालदीव आहे, या सगळीकडे तुम्ही US डॉलर घेऊन जा आणि US डॉलर घेऊन गेल्यावर तिकडे जाऊन तिथल्या करन्सीप्रमाणे ते ट्रान्सफर करून घ्या. किंवा डेबिट कार्ड घ्या, तुमचं बँकेचं डेबिट कार्ड असेल, इंटरनॅशनल ॲक्सेस असणारं डेबिट कार्ड घ्या, तिकडे जा आणि तिकडून तिथली कॅश काढा, तिथली करन्सी काढा. हा सगळ्यात सोपा उपाय आहे. कारण जे एशियन कंट्रीजमधले जे देश आहेत किंवा इव्हन मॉरिशस सुद्धा आहे, तिथली करन्सी जर तुम्ही इथे काढत बसलात तर बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आणि जो एक्सचेंज रेट आहे तो खूप कमी मिळतो. त्यामुळे बेस्ट वे की US डॉलरच घ्या आणि ते तिकडे जाऊन ते करन्सीमध्ये तिथल्या कन्व्हर्ट करा. हो, कारण जर तुम्ही लाओस किंवा इंडोनेशियाला जाणार असाल तर तिथलं एक्सचेंज रेट काय, म्हणजे आपला 1 रुपया म्हणजे त्यांचे 188, 235. म्हणजे जर त्यांची कॅश इथनं घेऊन जायची म्हणलं तर तुम्हाला एक असे हातगडीच घेऊन जागेल, भरपूर सारी कॅशचे असे गठ्ठे ठेवून. कम्प्लिटली स्मगलिंग टाईप तुम्हाला फील येईल. त्यामुळे कधीही तुम्ही US डॉलर्स किंवा कार्ड नेणं कधीही बेटर आहे. डोमेस्टिकपेक्षा स्वस्त फ्लाईट असणारे 3 देश मी आजच्या लिस्टमध्ये इन्क्लूड केले नाहीत. त्याचं कारण असं आहे की तिथे विजाचे पैसे आहेत. तर ते 3 देश आहेत ओमान, व्हिएतनाम आणि सिंगापूर. तर ओमानमध्ये 8,000 रुपये तुम्हाला विजाचे पैसे द्यावे लागतात. सिंगापूर स्वस्त आहे, 1,800 ते 2,000 रुपये आणि व्हिएतनाममध्ये सुद्धा 2,500 ते 3,000 रुपये. पण यांची प्रॉपर प्रोसेस आहे. ऑफकोर्स तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, पण सगळे डॉक्युमेंट्स लागतात. डॉक्युमेंट्स काय फार वेगळे नाही. तुमचं ऑफकोर्स बँकचे डिटेल्स लागतात, गेल्या 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट. हे व्हॅरी होतं प्रत्येक ठिकाणी, पण जनरली बँक स्टेटमेंट, तुमचं जाण्याचं आणि येण्याचं तिकीट, हॉटेल बुकिंगच्या रिसिट्स. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे. कधीही डॉक्युमेंट्समध्ये ना त्यांना एकच गोष्ट बघायची असते, ते म्हणजे तुम्ही किती दिवस तिथे राहणार आहात आणि तुम्ही नक्की परत जाणार आहात ना, एवढंच त्यांना बघायचं असतं. आणि जनरली आपल्याला परत यायचंच असतं, कारण आपल्याला इथून परत ऑफिस जॉईन करायचं आहे. त्यामुळे सगळी डॉक्युमेंट्स सोबत कॅरी करा. कधीही जास्त डॉक्युमेंट्स ठेवलेली चांगली, पण शक्यतो कॅज्युअल राहू नका. आपल्या देशात कसे आपण आपलेच राजे असतो, काही प्रॉब्लेम नसतो. पण तुम्ही जेव्हा परदेशात जाणार आहात, तिथली भाषा वेगळी आहे, त्यांचे नॉर्म्स कडक असतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी नीट वाचून चौकशी केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. बाय द वे, व्हिजा फ्री असणारे अजून बरेच देश आहेत, पण मी असे देश सिलेक्ट केले की जे अफोर्डेबल आहेत, जे साधारण जवळ आहेत आणि सेफ आहेत. तर तुम्ही नाही का खार्टूम, इथिओपिया वगैरे तिथे पण व्हिजा फ्री आहे, पण तिथे जाऊन उपयोग काय. शक्यतो जे टुरिस्ट फ्रेंडली देश आहेत तेच देश मी निवडले आहेत. नंतर बाकी सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात बाकी पण भरपूर देश आहेत, जवळजवळ 80 ते 90 देश आहेत जे व्हिजा फ्री आहेत. पण यातले 9च कम्प्लिटली टुरिस्ट फ्रेंडली आहेत असं मला वाटतं. आय होप या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि हक्काच्या ट्रॅव्हल गाईडमध्ये अजून कुठल्या विषयांवरती मी व्हिडिओज घेऊन येऊ तुम्हाला वाटतंय, मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याशिवाय जर हक्काच्या ट्रॅव्हल गाईड बघून तुम्ही जर ट्रिप प्लॅन केली असेल, तुम्ही ट्रिपला गेला असाल, तर प्लीज फोटो काढा आणि मला इंस्टाग्रामवरती टॅग करा स्टोरीमध्ये. नक्कीच ते टॅग मी ॲक्सेप्ट करीन.
थँक्यू, तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय. आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार सुद्धा चुकवायचा नाही. आपला इंटरेस्टिंग फूड व्हिडिओ तिथे असतो आणि रविवार सुद्धा चुकवायचा नाही. भेटूयात पुढच्या बुधवारी आणि रविवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी. जेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा तिथे हिवाळा असतो आणि जेव्हा तिथे हिवाळा असतो तेव्हा नाही नाही उलट आलं माझं. आपल्याकडे तेव्हा तिथे हिवाळा आणि तिथे उन्हाळा असतो. नाही, तिथे तेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो. त्यामुळे मी एकदाच घेतो त्यापेक्षा कॉम्प्लेक्शन. हिवाळा असतो. एवढंच घेतो. चल चल हा, कशाला जायचं. रोल 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 चालूच आहे काय घेतला का? ओके.